देवीची ओटी शास्त्रोक्त पद्धतीने कशी भरावी. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या नवरात्रीत आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण व्हावे अशी मी दुर्गा देवीच्या चरणी प्रार्थना करते. देवीची ओटी भरण्याचं महत्त्व आपल्या सर्वांना माहीत असेल, कारण ही आपल्याकडील एक अत्यंत महत्त्वाची परंपरा मानल्या जाते. ही ओटी शास्त्रोक्त पद्धतीने कशी भरावी यावर आपण चर्चा करणार आहोत. कोणत्याही देवाची उपासना करताना श्रद्धा, भक्ती, भावना असणं, पूजा मनापासून केलं जाणं अत्यंत आवश्यक असतं. मनात भाव असेल तर जमेल तशी साध्या सोप्या पद्धतीने उपासना, पूजा करता येते. मात्र या सर्व गोष्टी शास्त्रोक्त पद्धतीने करण्याचं महत्त्व नाकारता येत नाही, कारण ती आपली परंपरा आहे. शास्त्रोक्त गोष्टी देखील आपण घरच्या घरी कोणताही बडेजाव न करता अगदी सहज करू शकतो. त्यासाठी फक्त त्या गोष्टी शास्त्रोक्त पद्धतीने कशा करायच्या हे माहीत असणं आवश्यक असतं. हीच बाब लक्षात घेऊन आम्ही घटस्थापना कशी करावी याच्या शास्त्रोक्त माहितीचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी अपलोड केला होता. सर्व ज्योतिषप्रेमींनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अगदी काही दिवसांमध्ये लाखाच्या वर लोकांनी तो व्हिडिओ बघितला. आपला हा प्रतिसाद लक्षात घेऊन आम्ही नवरात्रीमधील इतर महत्त्वपूर्ण गोष्टीची शास्त्रोक्त माहिती आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात देवीची ओटी कशी भरावी हे शास्त्रोक्त पद्धतीने समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तसंच ही माहिती आवडल्यास तिला शेअर देखील नक्की करा. आपला देश खूप मोठा आहे. एवढ्या मोठ्या देशात अनेक प्रकारची विविधता आपल्याला आढळून येते. इतकी की गाव आणि तालुका बदलला की भाषा, पोशाख, खाणं, आवड-निवड अशा अनेक गोष्टींमध्ये फरक पडतो. त्यानुसार आध्यात्मिक पद्धतीमध्येही मोठा फरक पडतो. श्रद्धा एकच असली तरी परंपरांमध्ये फरक दिसून येतो. आपापल्या कुलदेवतेप्रमाणे वेगवेगळ्या परंपरा आपल्या देशात दिसून येतात. मात्र ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे की आध्यात्मिकदृष्ट्या काही गोष्टीमध्ये फार मोठा फरक सहसा दिसून येत नाही. ते फार सौम्य असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून एक जी सर्वसामान्य पद्धती असते तिचा आपण विचार करूया. त्यानुसार ओटी भरण्याचा जो मूळ गाभा असतो त्याला अनुसरून मी तुम्हाला शास्त्रोक्त माहिती आता सांगणार आहे. मग तुमची कुलदेवी कोणतीही असो, तुम्ही कोणत्याही गाव जिल्ह्यात राहणारे असो, या शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्ही ओटी भरू शकता. ओटी भरत असताना सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ओटी ही मनोभावे, भक्तिभावे आणि यथाशक्ती भरावी. आवडीने, मनापासून ओटी भरावी. इतर दुसरा कोणी काही करत असेल तर त्याचा जास्त विचार करू नये. देवीकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला सर्वप्रथम दिसतं ते सौंदर्य व प्रसन्नता. या दोन गोष्टी होय, या दोन गोष्टी आपल्याला ओटीमधून देखील देता आल्या पाहिजे. त्यासाठी आपण थोडंसं काळजीपूर्वक छानपैकी ओटी भरली तर त्यात सौंदर्य येतं आणि प्रसन्नता देखील येते. त्याला अनुसरून महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ओटी का भरावी. तर काही लोक प्रत्येक पौर्णिमेला देवीची ओटी भरतात. नवरात्रीत पंचमी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी या दिवसांमध्ये विशेषतः ओटी भरल्या जाते. एखादी विशेष इच्छा, मनोकामना पूर्ण झाल्यावर देखील ओटी भरल्या जाते किंवा घरात एखादं मंगल कार्य असेल तर सुद्धा ओटी भरल्या जाते. त्यानुसार ओटी भरताना काही बेसिक गोष्टी आहेत त्या मी सर्वप्रथम सांगते. त्यानुसार तुम्ही तुमच्या ओटी इच्छेप्रमाणे खूप काही नाविन्यतात आणू शकता. ते कसं आणायचं ते देखील सांगते. मात्र काही ज्या बेसिक किंवा मूलभूत गोष्टी आहेत त्या तुम्ही केल्या पाहिजे. त्यानंतर ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या तुम्ही इच्छेनुसार आणि यथाशक्ती करा. मुख्य म्हणजे आनंदाने, प्रसन्नतेने कराव्यात आणि सौंदर्य कायम ठेवावं. सगळ्यात आधी ओटी भरण्याची मूळ पद्धत बघूया. सर्वप्रथम एक सुंदर साडी घ्यावी. देवीचा सगळ्यात आवडता रंग म्हणजे लाल होय. त्याखालोखाल हिरवा आणि त्याखालोखाल पिवळा रंग देखील देवीला प्रिय आहे.
त्यात लाल रंग हा देवीचा सगळ्यात जास्त आवडीचा आहे. त्यातही लाल रंगाची जेव्हा आपण साडी घेतो तेव्हा ती एकतर सुती असावी किंवा रेशमी असावी. याला एक शास्त्रीय कारण आहे की सुती कापड किंवा रेशमी कापड यांच्यात एक ग्रहण करण्याची क्षमता असते. अर्थात सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता या कापडांमध्ये असते. म्हणूनच ते कापड घ्यावे. नवी कोरी साडी घ्यावी, तिची छानशी घडी करावी. नव्या कोऱ्या साडीची जशी घडी असते ती तशीच ठेवावी, कारण काही ठिकाणी कारण नसताना ती साडी उघडून गोल गोल करून ठेवली जाते. त्यामुळे त्या साडीचं सौंदर्य बाधित होतं. त्यामुळे तसं काही न करता नवी कोरी साडी छान घडी करून ठेवावी. त्या साडीवर खण किंवा ब्लाऊज पीस जे काही असेल ते ठेवा. त्याआधी साडीची तुमच्या आवडीने डिझाईन बनवा किंवा चौकोनी घडी करून ठेवा. त्याहीपेक्षा त्रिकोणी घडी करून त्यावर ब्लाऊज पीस किंवा खण ठेवा. जर तुम्ही चौकोनी घडी करून ठेवली तर साडीच्या मधोमध ते ठेवता येतं. त्यावर पुढील ओठीचं सामान आपण ठेवू शकतो. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे दिसायला अत्यंत सुंदर दिसतं. जर तुम्हाला साडीने ओटी भरायची नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस घेऊन त्यावर पुढील सर्व प्रक्रिया करू शकता. ते देखील योग्यच राहील. एवढी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढे काय करायचं तर सर्वप्रथम त्यासाठी आवश्यक ते सर्व सामान घ्यायचं. त्यामध्ये मुख्यतः नारळ, तांदूळ घ्यायचे. त्यानंतर 5 वाण ज्याला आपण अक्रोड, खारीक, बदाम, हळकुंड आणि सुपारी हे जे म्हणू शकतो ते घ्यायचे. त्यानंतर 1 वेणी विड्याचं पान घ्यायचं. या सगळ्या आवश्यक गोष्टींचं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगत आहे. त्यानंतर आपण अजून काय काय करू शकतो ते नंतर सांगेल. परंतु हे 5 वाण आवश्यक असतात म्हणून ते न चुकता घ्यावे. त्यानंतर साडीच्या उजव्या बाजूला पानाचा विडा ठेवावा. त्यावर देखील एक सुपारी ठेवावी. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे नारळाशिवाय ओटीला कधीही पूर्णता येत नाही, म्हणून नारळ अवश्य घ्यावं. त्या नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवावी. त्यानंतर ओंजळीमध्ये मूठभर वाण घ्यावं. मग पहिल्या मुठीत तुम्ही अक्रोड घेऊ शकता, ते त्या ब्लाऊज पीसवर ठेवा. त्यानंतर खारीक आणि थोडेसे तांदूळ असं ओंजळीत घेऊन त्यावर ठेवा. त्यानंतर बदाम आणि तांदूळ, त्यानंतर हळकुंड आणि तांदूळ, त्यानंतर सुपारी आणि तांदूळ. या पद्धतीने सर्व वाण ब्लाऊज पीसवर ठेवावे. त्या तांदळावर नारळ ठेवा. आधी सांगितल्याप्रमाणे नारळाची शेंडी देवीकडे करावी. तसंच त्या नारळावरून पुन्हा एकदा थोडेसे तांदूळ वाहा. त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे. येथे एक बाब कायमस्वरूपी लक्षात घ्या की प्रथम हळदी व्हायची आणि त्यानंतर कुंकू व्हायचं. सामान्यपणे लोक नेहमी याच्या उलट करताना दिसतात. ती पद्धत मूळतः चुकीची आहे. त्यामुळे तसं अजिबात करू नये. बोलताना देखील आपण हळदी कुंकू असंच बोलतो. म्हणजे हळद आधी येते आणि कुंकू शब्द नंतर येतो. कुंकू हळद असं आपण बोलत नाही. त्यामुळे वाहताना देखील योग्य क्रम ठेवा. यानंतर नारळाच्या वरून गोलाकार करून छानशी वेणी ठेवावी. ती दिसायला अत्यंत सुंदर व आकर्षक दिसते. तुम्ही एवढं जरी ठेवलं तरी ते ओटी खूप सुंदर, स्वच्छ, आकर्षक दिसते. तिच्याकडून बघून प्रसन्नता वाटते. या सर्व मूलभूत गोष्टी झाल्या की जी ओटी भरताना तुम्ही करायला हव्या. या सर्वांसोबत दक्षिणा देखील आवश्यक असते. ती तुम्ही यथाशक्ती कितीही ओटीवर ठेवू शकता. एवढ्या मूलभूत गोष्टी झाल्यानंतर ओटीचं सौंदर्य जर अजून वाढवायचं तर बरंच काही अतिरिक्त करू शकता. विशेषतः 16 शृंगार, मंगळसूत्र, जोडवे, हळदी कुंकूची डबी, कंगवा, आरसा, मेहंदी, टिकल्यांचं पाकिट, बांगड्या देखील आपण सुरुवातीलाच ठेवायला हव्या, कारण बांगड्या देखील आवश्यक वस्तूंमध्ये येतात. या बांगड्यांमध्ये देखील 2 प्रकार येतात. 6 बांगड्या एकत्र बांधून ठेवलेल्या असतात किंवा त्या तुम्ही स्वतंत्रपणे 6 हिरव्या बांगड्या देखील ठेवू शकता. तर अशा पद्धतीने तुमची ओटी पूर्ण तयार होते. त्यात अजून एक इच्छा असल्यास तुम्ही मिठाई देखील ठेवू शकता. त्यातही देवीच्या आवडीची मिठाई म्हणजे बर्फी होय, म्हणून तिचा उपयोग तुम्ही नक्की करू शकता.
प्रांतानुसार कितीही कुलाचार बदलले तरी हा जो भाग मी तुम्हाला सांगत आहे तो मूलभूत आहे. थोडक्यात अशा पद्धतीने तुमची पूर्ण ओटी तयार होते. ती देवीसमोर न्या. तिथे ठेवण्याच्या आधी तिला 3 वेळेला अलगद वर उचलून पुन्हा खाली घ्या. त्यानंतर ते ताट तिथे जे गुरुजी किंवा पुजारी असतात त्यांना द्यायचं. देवीला हात जोडून नमस्कार करायचा, प्रार्थना करायचं. माझ्या ओटीचा स्वीकार कर, मला आशीर्वाद दे, अशी विनवणी देवीला करायची. त्यानंतर खूप वेळेला गुरुजी आपल्याला ओटीमधून थोडेसे तांदूळ परत देतात. ते घरी आणून साठवणीच्या तांदळात ठेवले तर उत्तम राहतं. गुरुजींनी एखादं फळ दिलं तर ते घरातील सर्व सदस्यांना एखाद्या प्रसादासारखं द्यावं. अर्थात या ओटीत तुमची इच्छा असेल तर तुम्ही 5 फळं देखील ठेवू शकता. थोडक्यात तुमच्या इच्छेने तुम्ही खूप काही वाढवू शकता. मात्र ते सर्व केलंच पाहिजे हे गरजेचं नाही. कारण काही वेळेला काय होतं की इतकं सर्व करावं लागतं म्हणून काही लोक तीव्र इच्छा असूनही ओटी भरत नाही. त्यामुळे मी आधी ज्या मूलभूत गोष्टी सांगितल्या तेवढ्या जरी घेतल्या तरी त्या पुरेशा ठरतात. तसंच देवीला तुम्ही जे काही मनोभावे अर्पण कराल ते तुम्हाला परत येणार आहे, किंबहुना वाढीव स्वरूपात परत येणार आहे. म्हणून त्या गोष्टीची अजिबात काळजी करू नका. थोडक्यात छान सुंदरशी ओटी भरा. नवरात्रीत पंचमी, सप्तमी, अष्टमी आणि नवमीला ही ओटी तुम्ही भरू शकता किंवा प्रत्येक पौर्णिमेला देखील महिला ओटी भरतात. म्हणजे वर्षातून 12 वेळेस त्या ओटी भरत असतात. सोबतच नवरात्रीत ओटी भरतात. देवीच्या दर्शनाला गेल्यावर तर न चुकता भरतात. तसंच एखादी मनोकामना पूर्ण झाल्यावर भरतात. कारण देवीवर त्यांची श्रद्धा असते. त्या श्रद्धेचं फळ देखील देवी त्यांना अवश्य देते. अशा पद्धतीने परंपरेनुसार देवीची शास्त्रोक्त पद्धतीने ओटी कशी भरावी हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. ज्यांना ओटी भरायची आहे ती या पद्धतीने ओटी भरू शकतात. देवी तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण करेल. माहिती आवडल्यास तिला लाईक, शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल. त्यांना देखील या माहितीचा लाभ घेता येईल. पुढील भागात अशाच नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.